नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। याच कपाने 1 कप बारीक रवा यामध्ये घालायचा आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। असं चिमूटभर मीठ घालून घेतल्यामुळे कुठल्याही गोडाच्या पदार्थाची चव ही दुपटीने वाढते। मीठ छान या पिठांमध्ये मिक्स करून घेतलं। पाव कप साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला कळकळीत गरम करून घ्यायचं आहे। आता हे तूप आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तूप फार गरम आहे तर हाताला चटका बसू शकतो। थोडंसं हे मिश्रण कोमट झाल्यावरती हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं हाताने चोडून याला मिक्स करायचं, म्हणजे तूप व्यवस्थित पिठाला लागलं जातं। पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता या पद्धतीने। आता थोडं यामध्ये पाणी घालायचे आणि पाणी घालून याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। आता हा गोळा मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतो तसंच आपल्याला घट्ट पीठ इथे मळून घ्यायचं आहे। पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ 2 भागांमध्ये आपल्याला असं डिव्हाइड करून घ्यायचं आहे आणि यातील एक गोळा छान आपल्याला असा मळून घ्यायचा आहे आणि याचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता आपण याला लाटून घेऊया। आता हा गोळा लाटताना तुपाचा किंवा पिठाचा अजिबात थोडाही वापर न करता याला लाटून घ्यायचा आहे। यामध्ये आपण आधीच तूप घालून घेतलेलं आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित याची चपाती लाटली जाते। ही चपाती लाटताना जशी आपण नेहमी चपाती लाटून घेतो त्यापेक्षा थोडीशी जाड चपाती लाटून घ्यायची आणि नंतर या पद्धतीने सुरीने याचे पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहे। याच पद्धतीने शिल्लक राहिलेला गोळा देखील मी मळून घेतला आणि त्याचे असे पीसेस कट करून घेतलेले आहे। आता याला फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल गरम करून घेतलं। हे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता मी या पुऱ्या मस्त दोघी साइडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलंय। आता आपण यांना काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहे। आता या पुऱ्या थोड्याशा थंड झाल्यावरती याचे आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहे। या पुऱ्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण यांना बारीक करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला या पुऱ्यांचे तुकडे घालून घ्यायचे आहे आणि याला रवा टेक्स्चरवरती आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। इथे मी याला वाटून घेतलेलं आहे, बघू शकता अगदी रवा टेक्स्चरवरती याला बारीक करून घेतलेलं आहे। आता याला आपण गाळून घेऊया। असं गाळून घेतल्यामुळे एकसारखं मिश्रण आपल्याला मिळतं आणि जर पुऱ्यांचे काही मोठे तुकडे यामध्ये राहिले असतील तर ते सुद्धा वेगळे होतात या पद्धतीने। आता हे पुऱ्यांचे तुकडे पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि उरलेल्या ज्या पुऱ्यांचे तुकडे होते तर ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने। इथे आपलं छान असं हे बेसन पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे। लगेच आता आपण पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये 1.5 कप आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। ज्या कपाने बेसन पीठ मोजून घेतलं होतं ना त्याच कपाने साखर इथे मी मोजून घेतलेली आहे। यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचे। आता गॅस चालू करायचे आणि साखर आपल्याला फक्त या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता साखर छान पाण्यामध्ये विरघळलेली आहे। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि या पाण्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची आहे। बघू शकता पाण्याला एक खडखडून उकळ आलेली आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आता आणि हा पाक आपल्याला 6 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। पण या 6 मिनिटांमधून 3-3 मिनिटांनी आपल्याला हा पाक चेक करून घ्यायचा आहे। इथे मी 6 मिनिटं हा पाक शिजवून घेतलाय। आता आपण याला चेक करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। या प्लेटवरती 2 थेंब पाकाचे घालायचे आहे। पाक थोडासा फुंकर मारून थंड करून घ्यायचा आहे आणि असा हा पाक बोटांना आपल्याला लावून घ्यायचा आहे। बघू शकता पाकाची अजिबात तार रिलीज होत नाहीये, याचा अर्थ पाक आणखी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता पुन्हा 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। इथे आपण 1 तारी पाक हा तयार करत आहोत। हा पाक मी पुन्हा 3 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। आता पाक थोडासा थंड झाल्यावरती पुन्हा आपल्याला असा बोटांना लावून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता यामधून एक तार रिलीज होत आहे, याचा अर्थ इथे आपला हा 1 तारी पाक हा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 ते 3 ड्रॉप्स आपल्याला येलो फूड कलर घालून घ्यायचा आहे। येलो फूड कलर ऐवजी अर्धा चमचा हळदी पावडर सुद्धा घालू शकता। पाव चमचा वेलची पावडर घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। भरपूर जणांना फार टेन्शन येतं, जर पाक थोडाही पुढे गेला तर लाडू हे बिघडतात। तर लाडू बिघडण्याची शक्यता पूर्णपणे 0 होण्यासाठी यामध्ये पोहे खायचे 3 छोटे चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। असं पाणी घालून घेतल्यामुळे
पाक जरीही पुढे गेलेला असेल तरी सुद्धा हे लाडू अप्रतिम तयार होतात। मस्त असे दाणेदार आणि मऊ लुसलुशीत लाडू बनतात। अजिबात लाडू कडक होत नाहीत। पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू बनवत असाल तरी सुद्धा लाडू अप्रतिम तयार होतात। आता पाक गरम असताना लगेच हे तयार करून घेतलेलं मिश्रण बेसन पिठाचं यामध्ये घालून घ्यायचं आहे। मिश्रण असं थोडं थोडं करून पाकामध्ये घालायचं, म्हणजे या मिश्रणाच्या गाठी होत नाही आणि एकसारखं मिश्रण हे तयार होतं। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आता तुम्हाला हे मिश्रण फार सैलसर वाटत असेल, पण जसं जसं हे मिश्रण मुरलं जातं तसं तसं हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात होते। यावरती झाकण ठेवायचे आणि 2 तास मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचंय। पण या 2 तासांमधून अर्धा तासांनी मिश्रण आपल्याला मिक्स करत जायचंय। आता सुरुवातीचे अर्धा तास झालेले आहे मिश्रण आपण चेक करून घेऊया। बघू शकता मिश्रणाला छान घट्टपणा आलेला आहे। याच पद्धतीने अर्धा तासांनी मिश्रण आपल्याला मिक्स करत जायचं आहे। इथे बरोबर मी 2 तासांमधून अर्धा तासांनी मिश्रण मिक्स करत गेले होते आणि बघू शकता अगदी मस्त दाणेदार आणि छान असं मऊसूत हे मिश्रण तयार झालेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता बेसन पिठाच्या मिश्रणाने पूर्णपणे जो साखरेचा पाक होता तो पूर्ण शोषून घेतलेला आहे आणि मस्त असं बुंदीसारखं दाणेदार रेवाड असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी परफेक्ट। आता यामध्ये अगदी बारीक चॉप करून घेतलेले काजूचे काप आपण घालून घेऊया। काजूच्या कापाऐवजी तुम्ही ते कलिंगडाच्या बिया सुद्धा वापरू शकता। छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला यातील ज्या गाठी आहेत तर त्या अशा फोडून घ्यायच्या आहे, म्हणजे लाडू एकसारखे तयार होतात। आता लाडू तयार करण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि छान याचे गोलाकार लाडू हे वळून घ्यायचे आहे। लाडू असा अर्धवट वळत आला की याला पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहे आणि मस्त असा गोलाकार लाडू वळून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त असा गोलाकार गरगरीत लाडू तयार झाला। याच पद्धतीने सगळे लाडू आपण तयार करून घेऊयात। तुम्हाला आणखी एक लाडू तयार करून दाखवते। बघा मस्त असा दुसरा लाडू देखील तयार झालेला आहे। तयार झाले इथे आपले हे मऊसूत असे बेसन रव्याचे लाडू। चवीला अप्रतिम लागतात। मस्त असे मऊसूत आणि लुसलुशीत हे लाडू तयार होतात। तोंडात टाकताच विरघळतात। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतक्या भन्नाट चवीचे लाडू हे तयार होतात। हे लाडू अजिबात खराब होत नाही। महिनाभर तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पोहे घालून घ्यायचे आहे। जे पोहे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे आपल्याला वापरायचे आहे। आता पाव कप यामध्ये काजू घालायचे आहे, पाव कप मखाणे घालायचे आहे आणि पाव कप इथे आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे। इथे मी रेडीमेड किस वापरत आहे, तुम्ही घरातील खोबऱ्याचा किस सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि याची अशा पद्धतीची अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। आता यामध्येच आपल्याला 1 कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। याला मी छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। इथे आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता या प्रीमिक्स पासून आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूयात। कढईमध्ये आपल्याला 2 कप दूध घालून घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण पोहे घेतले होते त्याच कपाने 2 कप इथे मी दूध घेतलं। आता या दुधाला खडखडून आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। दुधाला उकड आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप साखर घालायची आहे। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर दुधामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे। आता साखर विरघळलेली आहे। यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचा 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे तयार करून घेतलेलं प्रीमिक्स आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। प्रीमिक्स आपल्याला 2 बॅचेसमध्ये घालायचं आहे। सुरुवातीला मी अर्ध प्रीमिक्स यामध्ये घालून घेतलं आणि याला मिक्स केलेलं आहे। आता जे उरलेलं प्रीमिक्स आहे तर ते सुद्धा यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे। असं हे प्रीमिक्स 2 बॅचेसमध्ये दुधामध्ये घातल्यामुळे प्रीमिक्सच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार होतं। आता आपल्याला हे मिश्रण सतत मिक्स करायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण शिजवताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। जोपर्यंत हे मिश्रण कढईपासून वेगळं होत नाही आणि याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत मिक्स करत छान याला शिजवून घ्यायचं आहे।
बघू शकता इथे मी हे मिश्रण छान गोळा होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त याचा गोळा तयार होत आहे आणि मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 3 ते 4 ड्रॉप्स रोज इसेन्सचे घालून घ्यायचे आहे। तुम्ही ते वेलची पावडर सुद्धा वापरू शकता। इथे आज आपण पोह्यांची बर्फी तयार करत आहोत, तर त्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेच आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे, तर त्यासाठी इथे मी आधीच एका प्लेटला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे। आता हे बर्फीचं मिश्रण कडकडीत गरम असताना लगेच आपल्याला या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि याला स्पॅच्युलाने एकसारखं आपल्याला थापून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही ते एखाद्या डिशने सुद्धा हे मिश्रण छान पसरवून घेऊ शकता। आता आपल्याला ही बर्फी 2 तास सेट होण्यासाठी ठेवायची आहे, पण सुरुवातीच्या 10 मिनिटांनी हे बर्फीचं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर लगेच याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहे। बघा इथे आपलं जे मिश्रण आहे तर ते थोडंसं थंड झालेलं आहे। आता आपल्याला सुरीने अशा पद्धतीने याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे। जर हे मिश्रण पूर्णपणे सेट झालं तर वड्या कट करणं हे थोडंसं अवघड जातं, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतरच याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। आता मी या वड्या कट करून घेतल्या, यावरती आपल्याला पिस्ते लावून घ्यायचे आहे। पिस्त्यांऐवजी तुम्ही ते काजू बदामाचे काप सुद्धा लावू शकता। आता ही बर्फी आपल्याला 2 तास रूम टेम्परेचर वरती सेट होण्यासाठी ठेवायची आहे। इथे मी बर्फी सेट करून घेतलेली आहे। आता आपण हिला काढून घेऊयात। आपण इथे बटर पेपर लावलेला आहे, त्यामुळे बघू शकता बर्फी अगदी परफेक्ट अशी डिमोल्ड होत आहे। तयार झाली इथे आपली पोह्यांची बर्फी। छान मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट अशी तयार होते आणि तोंडात टाकताच विरघळते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट तयार होते। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी परातीमध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। जे आपल्या रोजच्या वापरातील बेसन पीठ आहे तर तेच इथे वापरलेलं आहे। या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। असं दूध आणि तूप यामध्ये घालून घेतल्यामुळे आपल्या या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यास मदत होते। आता याला छान आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आणि तूप छान या पिठाला लागलं गेलं पाहिजे। बघा मी याला मिक्स करून घेतलं, सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता पिठाला छान रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर हे आलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं बेसन पीठ आपल्याला एका चाळणमध्ये काढायचंय आणि याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे। असं याला चाळून घेतल्यामुळे आपल्याला एकसारखं दाणेदार असं हे बेसन पिठाचं पीठ मिळतं। बघा इथे मी हे पीठ व्यवस्थित छान असं चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला अगदी एकसारखं दाणेदार असं हे पीठ मिळालेलं आहे। जसं आपला जाड रवा असतो तशाच पद्धतीच्या टेक्स्चरचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस बघूयात। आता एका पॅन मध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि त्याच कपाने अर्धा कप आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। साखर आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे। आता यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घालूया। जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही ते येलो फूड कलर सुद्धा वापरू शकता। आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त साखर ही पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। अजिबात साखरेचा पाक हा तयार करायचा नाहीये। बघा साखर छान या पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि यामध्ये केशरच्या काड्या घातल्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि पुढची प्रोसेस बघूया। आता कढईमध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम करून घ्यायचं आहे। आता तूप छान गरम झालं, यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला जाड रवा घालायचा आहे। आता हा रवा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी रवा सुगंध येईपर्यंत भाजून घेतला। आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं दाणेदार बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे। जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तसं तसं यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं दिसायला लागतं। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला छान तूप सुटलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं तयार झालेलं आहे। आता पुन्हा याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, हलकासा रंग चेंज होईपर्यंत। बघा मी याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। हलकासा गुलाबी रंग असा या बेसन पिठाला आलेला आहे। एवढंच आपल्याला याला भाजून घ्यायचंय।
आता हे बेसन पिठाचं मिश्रण तयार झालं। यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचंय। दूध असं आपल्याला थोडं थोडं घालायचंय, एका वेळेस जास्त दूध घालायचं नाही। थोडं थोडं दूध यामध्ये घातल्यामुळे हे मिश्रण जास्त दाणेदार तयार होण्यास मदत होते। बघा आता यामध्ये मी सर्व दूध घालून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपले हे जे मिश्रण आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे। इथे आज आपण बेसन पिठाचा शिरा तयार करत आहोत। तर हे दूध घालून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा भाजून घ्यायचं आहे। असाला भाजून घेतल्यामुळे दुधाचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो। आता मी याला भाजून घेतलं। आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं तर ते यामध्ये आपल्याला 2 बॅचेसमध्ये घालून घ्यायचं आहे। असे यामध्ये पाणी घातल्यानंतर लगेच बेसन पीठ हे पूर्ण पाणी शोषून घेतो। आता हे उरलेलं जे पाणी आहे तर ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटत असेल, पण जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं तसं तसं हे घट्टसर व्हायला सुरुवात होते। बघा मी याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं हे मिश्रण घट्टसर असं तयार झालेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ यावरती काढून घ्यायची। 2 मिनिटांनंतर बघू शकता यावरती छान एक वाफ आलेली आहे। इथे आपला जो शिरा आहे बेसन पिठाचा तो तयार झालेला आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले बदाम आणि काजूचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे। याला मिक्स करून घ्यायचं। वेलची पावडर अशी शेवटी घालायची म्हणजे शिऱ्यामध्ये वेलची पावडरचा सुगंध हा शेवटपर्यंत टिकून राहतो। इथे आपला छान असा दाणेदार बेसन पिठाचा शिरा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। बघा मस्त दाणेदार असा हा शिरा तयार झाला। दिसायला एवढा सुंदर दिसतो, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता इथे मी एक भांड गॅसवरती गरम करायला ठेवले। यामध्ये 2 वाटी आपल्याला पाणी घालायचे। ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने आपल्याला गुळ यामध्ये घालायचंय। आता गुळ आपल्याला छान या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचंय। गुळाचा पाक तयार करायचा नाहीये, फक्त आपल्याला हा गुळ छान पाण्यामध्ये विरघळून घ्यायचंय। हे बघा गुळ छान पाण्यामध्ये विरघळलेला आहे। आता गॅस बंद करून घेऊयात। आता एका पॅन मध्ये पोहे खाण्याचे 5 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचे। तूप छान गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी जाड रवा घालायचा आहे। इथे आपण गुळाचा रवा तयार करणार आहोत। रवा तयार करण्यासाठी कधी पण आपल्याला जाड रव्याचाच वापर करायचा आहे। आता हा रवा सतत मिक्स करत गुलाबी रंगावरती आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजत आला की त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात होते। यावरून समजायचं रवा छान भाजून झालेला आहे। इथे मी हा रवा 10 ते 12 मिनिटं गॅसच्या लो फ्लेमवरती छान भाजून घेतलाय। तुम्ही बघू शकतात रव्याला हलका गुलाबी रंग आलाय आणि हा रवा भाजून घेतल्यामुळे छान असा हलका फुलका झालेला आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे मनुके घालूयात। मनुके आपल्याला 2 ते 3 सेकंद छान या रव्यामध्ये परतून घ्यायचे। असे हे मनुके रव्यासोबत परतून घेतल्यामुळे मनुके छान टम्म फुगतात। आता यामध्ये आपल्याला काजू आणि बदामाचे काप घालायचे। काजू आणि बदामाचे काप सुद्धा आपल्याला 1 ते 2 सेकंद या रव्यामध्ये परतून घ्यायचे। आता हे सर्व ड्रायफ्रुट्स परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचे। तर हे बघा हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे, म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो छान निघून जातो। इथे आपण 1 वाटी रवा तयार करण्यासाठी त्याच वाटीने 2 वाटी पाणी आणि 1 वाटी गुळ घेतलेला आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसा रवा फुलतो तसं तसं हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते। हे बघा हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यावरती 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि रवा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 5 मिनिटांमधून आपल्याला 2-2 मिनिटांनी रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे रवा तळाला चिटकणार नाही। अशाच पद्धतीने इथे मी हा रवा छान शिजवून घेतलेला आहे। हे बघा मस्त छान आपला रवा शिजलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालूयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात। इथे आपला लुसलुशीत असा हा गुळाचा रवा छान तयार झालाय। आता गॅस बंद करून घेऊयात आणि याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। तर तयार झाला इथे आपला हा गुळाचा रवा। चवीला तर अगदी भन्नाट लागतो, नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे।
आता आपल्याला याचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे। आता हा ब्रेड आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक फिरवून घेऊया। आता बारीक फिरवून घेतलेला हा ब्रेड एका ताटामध्ये काढून घ्यायचा। यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। अशी मिल्क पावडर घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे। हा गोळा मळताना थोडासा सैलच मळायचा, कारण हे पीठ आपण जसं जसं मळून घेतो तसं तसं याला घट्टपणा यायला सुरुवात होते। त्यामुळे पीठ आपल्याला सैलच मळून घ्यायचं आहे। आता पीठ छान मी इथे मळून घेतलेलं आहे। आता 15 मिनिटांसाठी याला झाकून आपण पीठ मुरवण्यासाठी ठेवूया। इथे आपण ब्रेडचे गुलाबजाम तयार करणार आहोत, तर त्यासाठी वाटीने इथे मी 2 कप साखर घेतलेली आहे आणि पाणी पिण्याच्या ग्लासाने 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला ही साखर छान विरघळून घ्यायची आहे। तर आता साखर छान पाण्यामध्ये विरघळलेली आहे। गॅसची फ्लेम मोठी करूया। आता आपल्याला या पाण्याला एक छान खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा, पाण्याला छान उकळ आलेली आहे। आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे। या पाकाची आपल्याला एक तार करायची नाही, फक्त आपल्याला हा पाक थोडासा चिपचिपा असा हवा आहे। यामध्ये मी एक वेलची फोडून घातलेली आहे। हवं तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालू शकता। आता इथे मी हा पाक 4 ते 5 मिनिटं छान उकळून घेतलेला आहे। इथे आपला पाक छान तयार झालेला आहे। गॅस बंद करूया। हे बघा, इथे आपलं हे पीठ छान मुरलेलं आहे। याला हाताने छान आता 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पीठ खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध तुम्ही यामध्ये घालून पीठ पुन्हा मळून घेऊ शकता, कारण जर पीठ खूप घट्ट असेल तर गुलाबजाम तयार करताना त्याला क्रॅक्स जातात। तर हे बघा, आता इथे आपलं पीठ छान तयार झालंय। ज्या साईजचा गुलाबजाम तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजाम हा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी स्मूथ ही गुलाबजामची गोळी तयार झाली आहे आणि गुलाबजामला अजिबात क्रॅक्स गेलेली नाहीये। अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। गुलाबजाम फ्राय करण्यासाठी इथे मी तेल छान गरम करून घेतलंय। यामध्ये गुलाबजाम घालूयात। आता हे गुलाबजाम गॅसच्या मीडियम फ्लेम वरती गुलाबी रंगावरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे। गुलाबजाम असे तेलामध्ये घातल्यानंतर चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि गुलाबजाम आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। असं मिक्स करत फ्राय केल्यामुळे गुलाबजामला एकसारखा रंग येतो। आता इथे मी छान हे गुलाबजाम फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात गुलाबजामला अजिबात क्रॅक्स गेलेले नाहीये आणि अगदी परफेक्ट असे मस्त गुलाबजाम फ्राय झालेले आहे। असे हे गुलाबजाम फ्राय केले की लगेच आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाक आपल्याला हलका कोमट हवा आहे, कारण आपले गुलाबजाम ऑलरेडी गरम आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गुलाबजाम फ्राय करत जायचे आहे आणि पाकामध्ये ऍड करत जायचे आहे। असे गुलाबजाम फ्राय करून पाकामध्ये ऍड करत गेल्यामुळे गुलाबजाम लवकर लुसलुशीत होतो आणि लवकर गुलाबजाम हे मुरले जातात। आता इथे मी हे सर्व गुलाबजाम पाकामध्ये ऍड करून घेतले आहे। आता या गुलाबजाम वरती झाकण ठेवूया आणि 2 तासांसाठी गुलाबजाम मुरवून घ्यायचे आहे। 2 तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता गुलाबजाम मस्त मुरलेले आहे। प्रत्येक गुलाबजाम छान टम्म फुगलेला आहे आणि हे गुलाबजाम छान असे रसरशीत झालेले आहे। तुम्ही बघू शकता पाक आतपर्यंत छान मुरलेला आहे आणि मस्त असे लुसलुशीत आणि स्पंजी आणि सॉफ्ट गुलाबजाम तयार झालेले आहे। चवीला तर हे गुलाबजाम अगदी भन्नाट लागतात आणि लहान मुलांना तर फार आवडतात। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।